किरण सरनाईक, राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार वितरित करण्याबाबत माझ्या सभापती महोदया 3-4 विशेष उल्लेख दोन त्याच्यातले घेतो मॅडम। मान्य सभापती महोदया, विना अनुदानित तथा अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान घोषित करण्याबाबतचा हा माझा विशेष उल्लेख आहे। मान्य सभापती महोदया, मागील 10 ते 15 वर्षापासून लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विना अनुदानित शाळा व तुकड्यांमध्ये कार्यरत आहेत। जानेवारी 2022 पासून या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20% अनुदान मिळाले, परंतु त्या अनुदानाच्या टप्प्यासाठी या कर्मचाऱ्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला। पूर्वी अशी पद्धत होती की एक वेळ 20% अनुदान मिळाले की पुढील टप्पा त्यांना प्रचलित पद्धतीने मिळत होते, परंतु तत्कालीन शासनाने प्रचलितच्या अनुदानाचे वाटपाचे धोरण व्यपगत केले व त्यानंतर अनुदानासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संघर्ष आणि प्रतीक्षा वाढली। सध्याही 20% वरील कर्मचारी 40% साठी व 40% वरील कर्मचारी 60% साठी, त्यानंतरचे कर्मचारी पुढील टप्प्यासाठी तीव्र प्रतीक्षेत आहेत। एप्रिल 24 मध्ये या अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांनी पेपर मूल्यांकनावर देखील बहिष्कार टाकला होता व मोठे आंदोलन केले होते। त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर साहेब, शालेय शिक्षण मंत्री यांनी आश्वस्त केले होते की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी आचारसंहितेच्या नंतर याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आज रोजी या अनुदान टप्पा वाढीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळणे हे आवश्यक आहे। मान्य सभापती महोदया, मी या ठिकाणी मांडू इच्छितो की या अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बरेच निवृत्त झालेले आहेत व बऱ्याच जणांना 15-20 वर्ष सेवा झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या उर्वरित सेवा तरी पूर्ण पगारात होणे आवश्यक आहे। त्यामुळे मी शासनास या विशेष उल्लेखाद्वारे नम्र विनंती करतो की आपण सध्या अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा पुढील वाढीव टप्पा तात्काळ लागू करावा व या पुढील टप्पे त्यांना प्रचलित पद्धतीने देण्यात यावे मी अपेक्षा करतो व शासनाने याबद्दल तात्काळ कारवाई करावी अशी इच्छा व्यक्त करतो।